स्वागत आहे मराठी चैतन्य चॅनल वरती। मंगळागौरीची पूजा का केली जाते हे जाणून घेणार आहोत। महिलांमधील हे एक लोकप्रिय व्रत म्हणता येईल। नवीन लग्न झालेल्या मुलीने लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणापासून पुढील 5 वर्ष हे व्रत करायचे असते। इतर ओळखीतल्या नववधूंना बोलवून मंगळागौरीची पूजा मांडून पूजा आरती करून हे व्रत करतात। संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवून विविध मंगळागौरीचे खेळ फुगड्या खेळून रात्र जागवली जाते। यावेळी गायली जाणारी गाणी हा मराठी गाण्यांचा मोठा ठेवा आहे। मंगळागौर म्हणजे पार्वती माता। शंकर आणि पार्वती हे गृहस्थाचे आदर्श उदाहरण मानतात। त्यामुळे आपला संसारी सुखाचा व्हावा म्हणून ही पूजा करतात। पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लवकर होत, तसेच स्त्रियांना एरवी बाहेर जाण्याची मुभा त्या काळी नसे। त्यामुळे अशा सामाजिकरित्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रतातून मुलींना विरंगुळा मिळत असे। त्यासाठीच अशा व्रतांची योजना आपल्याकडे करण्यात आल्याचे दिसून येते। आज काळ बदलला असला तरी या व्रतामुळे महिला वर्गाला वेगळा आनंद मिळतो हे नक्की। आजही हे सण तितक्याच उत्साहाने त्यासाठीच साजरे केले जातात। तर तुम्हाला समजले असेल मंगळागौर पूजन का केले जाते। हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य या चॅनलला। धन्यवाद।